पत्रकार चषक 2024 मध्ये ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ उपविजेता। महानगर प्रेस असोसिएशन ऑफ भिवंडी यांच्या विद्यमाने भिवंडीतील भिनार येथील डीडी स्पोर्ट्स मैदानात शुक्रवारी पार पडलेल्या पत्रकार चषक 2024 या जिल्हास्तरीय भव्य क्रिकेट स्पर्धेतील चुरशीच्या अंतिम सामन्यात ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ उपविजेता ठरलाय, तर शहापूर पत्रकार संघ विजेता ठरलाय। भिवंडी पत्रकार संघाचे शशी वर्मा उत्कृष्ट फलंदाज, तर ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे गणेश जाधव उत्कृष्ट गोलंदाज ठरले आहेत। भिवंडीचे माजी आमदार रुपेश म्हात्रे यांच्या हस्ते हे पारितोषिक वितरण समारंभ पार पडला। भिवंडीतील भिनार येथील चामुंडा रोडवरील डीडी स्पोर्ट्सच्या भव्य क्रीडा संकुलात अनिल वर्मा आणि रवी वर्मा यांच्या वतीने पार पडलेल्या या क्रिकेट स्पर्धेत ठाणे जिल्ह्यातील 12 संघ सहभागी झाले होते। प्राथमिक फेरीत कल्याण संघासोबत झालेल्या सुपर ओव्हर सामन्यात ठाणे पत्रकार संघाने विजयी आघाडी घेतल्यानंतर उपांत्य सामन्यात मुरबाड संघावर लिलिया मात केली आहे। उपांत्य सामन्यात प्रशांत मांडवकर आणि अमित मार्कंडे या सलामीच्या जोडीने धुवांदार फलंदाजी केली, तर अंतिम सामना शहापूर पत्रकार संघ आणि ठाणे पत्रकार संघ यांच्यामध्ये रंगलाय। या चुरशीच्या सामन्यात शहापूर संघ विजेता ठरलाय, तर ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ उपविजेता ठरलाय। ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या क्रिकेट टीमसाठी संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे, उपाध्यक्ष दीपक शेलार तसेच मनोज सिंग या आदींसह अनेक पत्रकार सदस्यांचं योगदान लाभलंय। हे जे आमचं सांघिक विजय आहे, हा आमच्या मुलांनी प्रचंड मेहनत केली होती। दर दिवशी प्रॅक्टिस करत होते। प्रॅक्टिस हा फक्त जिंकण्याचा हेतू नव्हता, त्या पाठीमागे आपल्या आरोग्याची काळजी होती। आजकालच्या धगाधगाच्या जीवनात आपलं थोडंसं काही विरंगुळ असावं म्हणून आपली पोरं सर्व प्रॅक्टिस करतात, त्यांचं फिटनेस पण राहतो आणि एक जिंकण्याची ऊर्जा पण निर्माण होते। त्या ईर्ष्याने आम्ही खेळलो आणि आम्ही पहिला सामना जो झाला त्यात समोरची जी टीम होती कल्याणची, तिने चिटिंग केली। तिने 5 बाहेरचे प्लेयर, ॲक्च्युली ही सर्व टीम होती, जी स्पर्धा होती, हे जे सामने होते फक्त पत्रकारांकरता मर्यादित होते। त्यांनी बाहेरचे 5 प्लेयर आणले आणि त्या प्लेयरच्या म्हणजे ते नेहमी प्रॅक्टिस करणार होते। आमच्या संघ त्यावेळेला हरला आणि आमच्या मुलांनी ऑब्जेक्शन घेतलं। ऑब्जेक्शन आमचं मान्य करण्यात आलं, कारण का ते बाहेरचे होते। आणि मग पुन्हा सामना झाला, तर आम्ही एका ओव्हरमध्ये 18 रन केले आणि जी प्रतिस्पर्धी संघ होता तिला 10 रन भेटले आणि त्यात आम्ही जिंकलो। मग दुसरा जो सामना झाला आमचा, तो मुरबाड विरुद्ध ठाणे शहर झाला आणि त्यामध्ये आमच्या संघाने 68 रन केले आणि त्या संघाला 40 पार करता आले नाही। त्यावेळी आम्ही जिंकलो आणि फायनलला गेलो। फायनल म्हणजे आम्हाला बाय भेटला, चिठ्ठ्या काढल्या, त्यामध्ये आमचं हे आलं, फायनलमध्ये आमचं नाव आलं आणि आम्ही फायनलला गेलो। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व जे टॉस उडवले ना, ते सर्व आमच्या बाजूला लागले, आम्ही टॉस जिंकलो। सर, एकंदरीत जर पत्रकारांचं आपण आयुष्य पाहिलं तर धकाधकीचं जीवन असतं, पण जसं संघाचे आपण अध्यक्ष झाला त्यानंतर या नवनवीन संकल्पना आपण मांडत गेलात। अनेक पत्रकारांसाठी एक विरंगुळा म्हणून ही स्पर्धेमध्ये आपण सहभागी होत आहे। यापुढे देखील अशा स्पर्धा खेळल्या जाणार आहेत? हे तर करणार आहोत। आणखी दुसरे इंडोर गेम करायचे, आपल्याला अनेक हे उपक्रम राबवायचे आहेत। आणि फक्त पत्रकार म्हणजे मी महिला आणि पुरुष काय वेगळं करत नाही। महिलांकरता सुद्धा आपण संगीत खुर्ची बिर्ची असे जे काय आहेत, जे आपल्या संघाच्या मर्यादित, ते आपण करणार आहोत। त्यांना देखील हे प्रोत्साहन भेटलं पाहिजे त्यांच्यामध्ये सुद्धा। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या मुलींना क्रिकेटची आवड आहे त्यांनी आमच्याबरोबर प्रॅक्टिसला यावं। आमचा जो संघ असेल त्यात मी साईडला राहील, पण त्या मुलीला खेळायला देईल, तर त्यांनी पण आपल्यात सहभागी व्हावं। आणि आपली फिटनेस आणि आपण आपल्या डोक्यात बातम्या असतात, आपल्याला टेन्शन असतं, काय असतं, ते थोडंसं त्या मर्यादित काळाकरता 1-2 तास का होईना आपण त्यातून फ्री होतो, तर सगळ्यांनी खेळावं। आणि आम्ही जशी शहापूरला शहापूरच्या संघाचे मुलं जशी खेळत होते तसे आपल्या मुलांनी खेळावे। या नंतर आमची स्पर्धा आहे, त्या स्पर्धेला तुम्ही सर्व लोकांनी जे खेळत नाहीत त्यांनी आपला पत्रकार संघ आहे, आपलं हे सगळं आहे, हा उद्देश ठेवून, ही भावना ठेवून त्यांनी ह्या जे खेळतात मुलं त्यांना प्रोत्साहन देण्याकरता उपस्थित राहावं। आणखी 2 सामने आहेत आणि दोन्ही सामन्यामधल्या ट्रॉफी आपली मुलं आम्ही